नमस्कार. चला, आज आपण आधारशिला अभ्यासक्रमाच्या 10व्या आठवड्यात डोकावून पाहूया. हा आठवडा आहे भाज्या आणि फळांबद्दलचा. आणि यात शिकण्याची पद्धत इतकी भन्नाट आहे की मुलांना खेळता खेळता सगळं काही शिकायला मिळतं. खूपच आनंददायी प्रवास आहे हा. तर मग या आठवड्यात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी खेळातून शिक्षण कसं होते ते बघू. मग संवेदना आणि जगाची ओळख, आकार, आवाज, चव यावर बोलू. शिकलेलं पक्क कसं करायचं आणि घरी शिकण्याचा आनंद कसा वाढवायचा हेही पाहणार आहोत. आणि शेवटी या आठवड्याचा सार काय आहे ते समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर आपला विषय आहे खेळातून शिक्षण. म्हणजे काय तर बघा, वजन, आकार ह्यांसारख्या गोष्टी मुलांना थेट समजावून सांगणं खूप अवघड असतं नाही का? त्या त्यांच्यासाठी अमूर्त असतात. पण हा अभ्यासक्रम काय करतो तर भाज्या आणि फळ्यांसारख्या रोजच्या वापरल्यातल्या वस्तू वापरून ह्याच अवघड गोष्टी अगदी सोप्या आणि मनोरंजक बनवतो. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, संवेदना आणि जगाची ओळख. यात आपण पाहणार आहोत की मुलं वजन किंवा लांबी यांसारख्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या इंद्रियांचा म्हणजे त्यांच्या संवेदनांचा वापर कसा करतात. खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, अभ्यासक्रमाची सुरुवातच एका थेट आणि महत्त्वाच्या प्रश्नानं होते. मुलांना एखादी गोष्ट जड आहे की हलकी हे कसं समजावून सांगणार? इथे पाठांतराला अजिबात जागा नाहीये. सगळा भर आहे तो थेट अनुभवावर. आणि उत्तर किती सोप्पं आहे बघा. मुलांना थेट वस्तू हाताळायला द्यायच्या, जसं की एका हातात दगड आणि दुसऱ्या हातात पान, किंवा एक पाण्याने भरलेली बाटली आणि एक रिकामी बाटली. जेव्हा ते स्वतः उचलून बघतात तेव्हा त्यांना जड आणि हलकं यामधला फरक आपोआप कळतो. म्हणजे जी वजन नावाची संकल्पना आहे ना, ती त्यांच्या डोक्यात एकदम पक्की बसते. अनुभवातून शिकणं म्हणजे हेच. बरं, वजनाचं तर झालं. आता पुढे प्रवास जातो लांबी मोजण्याकडे. पण थांबा, इथे लगेच पट्टी किंवा मोजपट्टी वापरायची नाहीये. मग कसं मोजणार? त्यासाठी एक खूप छान पद्धत वापरलीय, जिला अप्रमाणित एकक असं म्हणतात. हे बघा, इथे मुलांच्या स्वतःच्या शरीराचाच एक मोजमाप करण्याचं साधन म्हणून वापर केला जातो. म्हणजे पावलांनी वर्गाची लांबी मोजायची किंवा विथीने टेबल मोजायचं आणि मग चर्चा करायची की दोघांच्या मोजमापात फरक का आला. यातून एकक किंवा युनिट ही संकल्पना त्यांच्यापर्यंत अगदी सोप्या आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचते. किती मस्त आयडिया आहे नाही का? आतापर्यंत आपण वजन आणि लांबीबद्दल बोललो, पण खरी गंमत तर पुढे आहे. हे शारीरिक अनुभव वापरून हा अभ्यासक्रम मुलांना आकार, आवाज आणि चव यांसारख्या अजून इंटरेस्टिंग गोष्टी कशा शिकवतो ते आता आपण पाहूया. तर आठवड्याच्या साधारण मध्यावर फोकस शिफ्ट होतो आकार आणि आवाजावर. मुलांना वर्गातल्या गोल, त्रिकोण, चौकोन अशा वस्तू शोधायला सांगितल्या जातात. समजा डब्याचं झाकण गोल आहे आणि त्याचबरोबर शब्दांच्या आवाजावरही लक्ष दिलं जातं. जसं की पालक या शब्दात शेवटचा आवाज क येतो. मग क ने संपणारे आणखी शब्द शोधायचे. हे सगळं म्हणजे काय तर वाचन आणि गणितासाठी लागणाऱ्या कौशल्यांची एक प्रकारे पूर्वतयारीच आहे. आणि आपल्या या आठवड्याचा विषय काय आहे? भाज्या आणि फळे. मग चवीबद्दल बोलल्याशिवाय कसं चालेल? आंबट, तिखट, खारट, गोड, चिंच आंबट लागते, मिरची तिखट. प्रत्येक चव ही एका अनुभवाशी आणि एका शब्दाशी जोडली जाते. म्हणजे इथेही भाषा आणि संवेदना यांची थेट गट्टी जमवून दिली जाते. आणि या सगळ्या शिकण्याचा कळस कुठे गाठला जातो माहितीये? चक्क भेळ बनवण्याच्या कृतीमध्ये. विचार करा, कुरमुरे, शेव, टोमॅटो, कांदा, मुलं हे सगळं स्वतःच्या हाताने एकत्र मिसळतात. त्यांना वास येतो, चव कळते, स्पर्श जाणवतो. म्हणजे त्यांची सगळी इंद्रिय कामाला लागतात. आणि शेवटी स्वतः बनवलेली भेळ खाण्याचा जो आनंद असतो ना, तो तर काही औरच. बरं, आठवडाभर इतक्या सगळ्या नवीन गोष्टी शिकल्यानंतर त्या लक्षातही राहिल्या पाहिजेत, बरोबर? म्हणूनच आठवड्याच्या शेवटी शिकलेलं सगळं पक्क करण्यावर खास भर दिला जातो. या टप्प्यावर काहीही नवीन शिकवलं जात नाही. उलट जे शिकलोय त्याचा सराव केला जातो. जसं की 1 ते 10 वस्तू ओळीत मांडून मोजणे किंवा 4-5 वस्तूंपैकी एक लपून कोणती वस्तू गायब आहे ते ओळखण्याचा खेळ खेळणे. ज्या मुलांना एखादी गोष्ट म्हणजे कागदाचे बोळे बनवणं अवघड वाटली असेल तर त्यांना वैयक्तिक मदत केली जाते. अगदी भारताचा नकाशा किंवा ध्वज दाखवून राष्ट्रीयत्वाची ओळखही करून दिली जाते. सगळं कसं खेळकर आणि एकदम आश्वासक वातावरणात. आता एक खूप महत्वाचा मुद्दा. शिकणं हे फक्त शाळेपुरतं मर्यादित राहू नये, बरोबर?
म्हणूनच या शिक्षण पद्धतीत शाळा आणि घर यांना जोडण्यावर खूप भर दिला जातो. पालकांना या प्रवासात एक महत्त्वाचा भागीदार बनवलं जातं. पाहूया कसं ते. पालकांना एक सोपी गोष्ट करायला सांगितली जाते. घरातल्या वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू शोधा आणि त्या वस्तूंच्या कडावरून बोट फिरवून मुलांना आकार समजावून सांगा. किती सोपं आहे हे? या एका कृतीने आपलं घरच भूमिती शिकण्याची एक छोटी प्रयोगशाळा बनून जातं आणि ओळखीच्या वस्तू हाताळल्यामुळे आकार ही संकल्पना मुलांच्या डोक्यात अगदी फिट बसते. आणि गंमत म्हणजे शिकण्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी साहित्य लागेलच असं नाही. ही पुढची कल्पना बघा. मुलांना बोटाने हवेत गोल किंवा चौकोन काढायला सांगा किंवा अंघोळ करताना पाण्यात. बस, यातूनही आकार ओळखण्याचा आणि हाताच्या स्नायूंचा छान सराव होतो. म्हणजे शिक्षण किती सहज आणि सोपं असू शकतं नाही का? आणि हा ओळखण्याचा खेळ तर अप्रतिम आहे. तुम्ही मुलांना वस्तूचं वर्णन सांगायचं, जसं की मी लांब आहे, मी लिहायला मदत करते, आणि त्यांनी ओळखायचं की ती वस्तू म्हणजे पेन आहे. या एका खेळातून भाषा सुधारते, निरीक्षण क्षमता वाढते आणि तर्क लावण्याची सवय लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात खूप मजा येते. तर मग या संपूर्ण आठवड्याच्या प्रवासातून आपण काय शिकलो? या सगळ्या खेळ आणि गमतीच्या मागे नक्की काय विचार आहे? चला, या आठवड्याचा सार समजून घेऊया. हे बघा, हे सगळं आधारशिलाच्या काही मूलभूत तत्वांवर आधारित आहे. प्रत्यक्ष अनुभव, पंचेंद्रियांचा वापर, खेळातून शिक्षण, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतीतून शिकणं. हे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे जे आपल्याला सांगतं की मुलांचं खरं खोलवरचं शिक्षण तेव्हाच होतं जेव्हा ते स्वतः काहीतरी करतात, त्यांच्या संवेदना वापरतात आणि त्या प्रक्रियेत त्यांना आनंद मिळतो. तर हा संपूर्ण आठवडा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. आपल्या मुलांच्या शिक्षणात आपण अनुभवाला खरंच किती महत्त्व देतो? पुस्तकं आणि पाठांतराच्या पलीकडे जाऊन त्यांना जग प्रत्यक्ष अनुभव देणं किती गरजेचं आहे, नाही का? याच विचारासोबत आज आपण इथे थांबूया.